प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 9 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात आणि आज खूप भारी दाखवलाय भाग. अर्जुन सुरुवातीला म्हणतोय, सिनियर आपल्याला जिथे जायचं होतं तिथे जाऊन आलास का तू? आता लगेच प्रिया म्हणते, कुठे जायचं होतं तुम्हाला? मग रविराज म्हणतात, काही नाही, ते जरा एका केस संदर्भात जायचं होतं, आपण नंतर बोलूयात हा अर्जुन. आता पूर्णाजी म्हणतात, सायली कुठे आहे ग कल्पना? अस्मिता म्हणते, इथे पुढे पुढे करताना दिसत नाही, म्हणजे प्रतिमा आत्याच्या खोलीतच असणार. मीच कसं प्रतिमा आत्याचं सगळं करते असं दाखवायचंय ना तिला. आता या कल्पनाताईंनी पचका केलाय अस्मिताचा. त्या म्हणतात की, अस्मिता अगं तू दाखवण्यापुरतं तर कर ना मग. अगं पण तू तर जागेवरनं उठत सुद्धा नाहीये. सगळेजण तिला हसायला लागतात, अर्जुन आणि या प्रिया सहित. तर आता या प्रतिमा आत्या आल्या तिथे जेवायला. मग सायली म्हणते, पूर्णाजी प्रतिमा त्या आज इथे बसून जेवणार आहेत. मग या पूर्णाजी खूप खुश होतात. त्या म्हणतात, बैस बैस इथे बैस हा माझ्या शेजारी. प्रतिमा त्या त्यांच्या शेजारी बसतात. तर आता हे सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहतात. आता या कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई तुम्हाला काय वाढू जेवायला? मग पूर्णाजी म्हणतात, मला ना कल्पना लोणचं आणि पोळी वाढ. आता या कल्पनाताई म्हणतात, का हो? मग या पूर्णाजी म्हणतात, कारण प्रतिमेला लोणच्याची पोळी फार आवडते. ए विमल, अगं लोणच्याची बरणी आण ग. प्रेक्षकांनो, लेकीने काहीही केलं तरी सुद्धा आईला काय कौतुक असतं ना, म्हणजे माहेर वाशनीचं कौतुक काही वेगळंच असतं बाई. तसं काही प्रतिमा आत्याचं चाललंय. आता या पूर्णाजी म्हणतात, आणि इकडे कल्पना मी वाढते तिला लोणचं. पूर्णाजीने त्यांच्या हाताने ते लोणचं वाढलंय. आता या प्रतिमा त्या जरा अशा म्हणजे नेहमीप्रमाणे कावऱ्या बावऱ्या झालेल्या दिसत आहेत आपल्याला. पूर्णाजीने लोणचं वाढल्यानंतर त्या वाट बघत असतात की या प्रतिमा आत्याने लोणचं आणि पोळी खावी. आधी तर त्यांनी त्यांचं म्हणजे पोळीचं घास त्या भाजीकडे नेलाय, पण त्यांना काय वाटतं काय माहीत, त्या लोणचं आणि पोळीच खातात. मग सगळ्यांना भारी कौतुक वाटतं प्रतिमा आत्याचं. सगळेच जण त्यांच्याकडे बघायला लागतात आणि स्माईल करतात. एक काय म्हणतात इमोशनल असा सीन होता. पण प्रेक्षकांनो, जनरली सगळेच जण लोणचं आणि पोळीच खातात ना, म्हणून मला जरा काल हसायला आलं होतं. आता त्यांना ठसका लागतो आणि रविराज त्यांना पाणी देतात. महिपत आता नागराजला आठवण करून देतो, त्या प्रतिमेचं खोटं मडं कोणी उभं केलं होतं, काय झालं त्याचं, आली ना परत ती, तुमचा भाऊ. तुमचं खोटं मडक कोणाचंय ते शोधायला हात धुवून मागं लागणार आहे आता नागराज शेठ. नागराज आता खूप घाबरतो आणि मोठ्याने ओरडतो, नाही नाही असं होऊन नाही चालणार. तो जर त्या डेड बॉडीचा शोध घ्यायला निघाला ना तर माझ्यापर्यंत पोहोचेल. तो खोटा रिपोर्ट तर प्रियाने तयार केला होता. नाही नाही मी नाही खपणार यात, नाही चालणार असं. आता महिपत म्हणतो, तुमचा किल्लेदार किती वेळ गप्प बसणार आहे माहिती तरी आहे का तुम्हाला? मला नाही वाटत तो किल्लेदार गप्प बसल. आता नागराज म्हणतो, नाहीच बसणार आहे दादा गप्प, तो ते उकरून काढणारच आहे. त्याने काही करायच्या आत मला माझं पुढचं काहीतरी करावं लागेल. आई झालं तरी दादाला या डेड बॉडीच्या प्रकरणाच्या मुळाशी गेला नाही पाहिजे. प्रेक्षकांनो, हे सगळे अलर्ट झालेत. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे आता इकडे जेवणाच्या टेबलवर कल्पनाताई म्हणतात अर्जुनला, काय रे अर्जुन असं का जेवतोय साखत माखत, जेव ना व्यवस्थित. अर्जुन म्हणतो, अगं मम्मा झालंय माझं जेवण, मला जास्ती नकोय. सायली म्हणते, आई अहो त्यांना भूक नाहीच लागणार, त्यांनी कॉफी पिली आहे ना आज, भरलं असेल त्यांचं पोट. आता सगळेजण अर्जुनकडे बघायला लागतात. आता सायली म्हणते, जा तुम्ही जा, हात धुवून टाका आणि कामाला लागा. अर्जुनला कळेना नेमकं आज त्याचं चुकलंय तरी काय. आज तुम्हाला तशीही भूक लागणारच नाहीये ना, तुमचं काम पण छान होईल. सायली त्याला टोमणे मारतीये, पण अगदी मार्मिक भाषेमध्ये, त्यामुळे काही अर्जुनला समजे ना नेमकी त्याने कुठे माती खाल्ली. आता चैतन्य म्हणतो, काय केलं रे तू आज नेमकं, कुठली माती खाल्लीस अर्जुन? अर्जुन म्हणतो, मला काहीच आठवत नाहीये. आता अर्जुन आठवून बिचारा परेशान झालाय. आज जगातल्या सगळ्या बायका कशा वागतात ना हे तुम्हाला आज ठरलं तर मग या मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. आता हे प्रतापराव दही खात असतात. कल्पना त्यांचं लक्ष त्यांच्याकडे जातं. त्या म्हणतात, अहो काय चाललंय तुमचं, किती वाट्या संपू लागले तुम्ही, तुम्हाला कफ होतो ना दही खाल्ल्याने? प्रतापराव म्हणतात, अगं एकच ग, एक शेवटची वाटी खातोय, थोडस तुला देऊ का? कल्पना ते म्हणतात, असं काय करताय तुम्ही, पावसाचे दिवस आहे ना, काय लहान मुलासारखं हट्ट करता हो तुम्ही, ठेवा बरं त्या वाट्या बाजूला. सगळेजण यांना हसायला लागतात. थोडक्यात काय प्रेक्षकांनो, तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं असं तुम्हाला दिसणार आहे. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता या प्रतिमा त्याला लागतो ठसका जेवताना आणि वो पटकन रविराज पाण्याचा ग्लास पुढे करतात. प्रतिमा त्या विचार करतात, घेऊ का नको घेऊ. मग ते पण विचार करतात, ही माझ्या हातचं पाणी पिईल का नाही पिणार. मग पटकन सायली त्यांच्यासाठी
हातातला ग्लास घेते आणि प्रतिमा आत्याला पाणी देते. मग त्यांना छान वाटतं, चला आपण दिलेल्या पाण्यामुळे हिचा ठसका थांबला. म्हणजे एक काय फिलिंग आहे तो. समजून घेतलं तेवढं कमीच आहे. आता इकडे ही स्वप्नांचे मांडे बांधायला लागली प्रिया. ती विचार करत असते, अर्जुन आता माझा व्हायला काहीच वेळ लागणार नाहीये. मी ना आता सही करायची प्रॅक्टिस करतेच. मिसेस प्रिया अर्जुन सुभेदार. पण तेवढ्यात तिला आलाय या नागराजचा फोन. आता ती फोन उचलते. नागराज म्हणतो, काय हो महाराणी, तिकडचे अपडेट कोण देणार मला? प्रिया म्हणते, अहो अपडेट देण्यासारखं काही नाही हो. तुमची वहिनी तोंड झाकून फिरू लागली. तुम्हाला काय फोन करून सांगू मी 3-3दा तेच. नागराज म्हणतो, तिला काय आठवत नाहीये ना जुनं अजून? प्रिया म्हणते, नाही हो, काहीच आठवत नाहीये तिला. अहो ती स्वतःचं नाव काहीतरी कविता बिविता सांगतीये. तुमच्या भावाच्या नावाचं मंगळसूत्र घालायला पण नकार दिलाय तिने. आता नागराज म्हणतो, ती स्वतःला जे काही समजत असेल ना तर समजू दे, पण सगळे तिला प्रतिमा समजतात, लक्षात ठेव. आणि आता दादाच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की मग आपण स्मशानात जिला जाळलं ती बाई कोण होती? त्या डेड बॉडीच्या मागे आपण दोघं होतो हे जर त्याला कळलं ना तर त्याच स्मशानात आपल्याला जाळेल बरं का तो दोघांना. कळते का तुला? प्रिया आता जरा घाबरते आणि म्हणते, अरे पण तो किल्लेदार डेड बॉडीचा कशाला विचार करेल? नागराज म्हणतो, ए बाई तू ना माझ्या भावाला अजून ओळखलेलं नाहीयेस पुरतं. तो वकील आहे वकील. तो आता हात धुवून मागे लागणार या गोष्टीच्या. त्या बॉडीचा DNA तुझ्याशी कसं काय मॅच झाला? आता ही प्रिया अडकली आहे चांगलीच प्रेक्षकांनो. ती म्हणते, तुम्ही एवढं निगेटिव्ह का बोलताय? मला घाबरू नका, मी बघते, मी लक्ष देते त्या किल्लेदारकडे. त्याने जर काही काढलाच विषय तर मी तुम्हाला फोन करून कळवते. बरं ठेवा तुम्ही फोन आता. आता हिला चांगलंच टेन्शन आलंय. पण आता इथून पुढचा जो सीन आहे ना प्रेक्षकांनो, जे TTMचे फॅन आहेत त्यांना प्रचंड आवडणार आहे. अर्जुन तिथे येऊन बसतो स्वयंपाकघरात आणि म्हणतो, ए सायली मला काहीतरी खायला दे ना. आता सायली म्हणते, हे घ्या तुमची फेवरेट कॉफी. अर्जुन म्हणतो, असं काय करताय? मी खायला मागितलं ना. आता सायली म्हणते, तरी सुद्धा तुमची फेवरेट कॉफीच तुम्ही प्यायची आहे, ठरलंय ना आपलं? अर्जुन म्हणतो, हे कधी ठरलं? तुम्ही अशा का वागताय माझ्याशी? आणि तुम्ही मला अशा चिडलेल्या का दिसताय? सायली म्हणते, चिडलेली? मी कुठे चिडलेली दिसते? नाही मी कुठे चिडली? हे बघा, हे हसतीये मी. अर्जुन म्हणतो, नाही हे जे तुमचं हसणं आहे ना हे जरा विचित्र आहे. मी काही केलं का? मी काही गडबड केली आहे का? एक मिनिट मी आठवतो. आता तो आठवायला लागतो, काय केलं असेल बरं मी? आता अर्जुन म्हणतो, अरे कॉफी का? आलं लक्षात. मी खूप कॉफी पिली म्हणून तुम्ही चिडलात का? मी फक्त 2च कॉफ्या पिल्यात. दुसरं म्हणजे अहो ऐका ना. आता ती चालली जाते तिथून आणि आता चैतन्य येतो. अर्जुनला काही समजेना काय चूक केली त्यानं नेमकं. आता हा चैतन्य म्हणतो, जगातल्या सगळ्या तमाम नवऱ्यांना पडणारा हा एकमेव प्रश्न आहे, माझी बायको माझ्यावर का रागवली असेल? चैतन्य म्हणतो, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कशात असतं माहितीये का? नवऱ्याच्या वागण्यात. काय गोळ घातलायस अर्जुन? अर्जुन म्हणतो, चैतन्य अरे तुझी शपथ घेऊन सांगतो मी काही केलेलं नाहीये. चैतन्य म्हणतो, ए चल हात खाली कर, मला काय मारायचंय का तुला? अर्जुन म्हणतो, अरे बाबा खरंच काही केलेलं नाहीये रे मी. अर्जुन म्हणतो, जेव्हा नवऱ्याला असा प्रश्न पडतो तेव्हा काय करायचं असतं रे चैतन्य? आता चैतन्य सांगतो, तेव्हा नवऱ्याने मला कसं माहित असेल रे? मला काय लग्न झालंय का माझं? अर्जुन म्हणतो, अरे हो गड्या, कोणाला विचारू मी? कोणाला माहित असेल? मग आता चैतन्य म्हणतो, एक माणूस आहे तुला ग्रेट सल्ला देऊ शकतो. अर्जुन म्हणतो, अरे बाबा कोण सांग ना. आता चैतन्य फक्त करतो. आता तो माणूस कोण आहे हे तुम्ही आता पुढच्या सीन मध्ये बघाच. आता इकडे प्रिया बाबा करत आली आहे त्या रविराजच्या खोलीत. रविराज काही तिला दिसे ना. आता ती घाबरते आणि म्हणते, अरे बापरे, हा खरं डेड बॉडीच्या चौकशीला गेला का काय? अरे देवा, या वकिलाचा मेंदू कसा चालेल मला काय माहिती. आता त्या नागोबाला फोन करून सांगते. नागोबा भारी म्हणते ना प्रिया. आता ती फोन करते नागराजला. नागराज म्हणतो, काय झालं? प्रिया म्हणते, अहो एक प्रॉब्लेम झालाय हो, किल्लेदार घरात कुठेच नाहीये. नागराज म्हणतो, ए मूर्ख पोरी, तू याच्यासाठी कॉल केला का मला? अगं जरा बरी आहेस ना? अगं तू त्याला शोध ना, माझ्याशी कशाला बोलत बसली तिथे? प्रिया म्हणते, आता मी प्रतिमावर लक्ष ठेवू का ते किल्लेदारवर लक्ष देऊ? ती प्रतिमाला काही आठवलं मी बाहेर गेल्यावर तर ते केवढ्याला पडेल आपल्याला? नागराज म्हणतो, वा प्रिया, अगं काय कामचुकारपणाचे कारण देते ग. प्रिया म्हणते, मला टोमणे मारायपेक्षा ते सिटी हॉस्पिटलमध्ये जा, त्याला कळेल DNA रिपोर्टमध्ये गडबड आहे, तिथे जा लवकर. नागराज म्हणतो, हो मी जातो, पण तू दादा जर आला घरी तर मेसेज कर मला. प्रिया म्हणते, हो करते मी मेसेज, तुम्ही जा लवकर तिकडे आधी. प्रिया विचार करते, कुठे असेल हा किल्लेदार आता? आता प्रेक्षकांनो, अर्जुन गेलाय त्याच्या वडिलांकडे त्याच्या प्रश्नाचं सोल्युशन मागायला. आता त्याचे बाबा
बाबा म्हणतात बस ना अर्जुन, काय रे काय झालं? तर आता अर्जुन म्हणतो बाबा बिझी नाही ना तुम्ही? ते म्हणतात नाही, बस की खाली. प्रतापराव म्हणतात काय रे बाबा काय झालं तुला? अर्जुन म्हणतो ॲक्च्युली डॅड मला ना जरा तुम्हाला एक विचारायचं होतं. तेव्हा हे म्हणतात विचार ना मग. अर्जुन विचारतो डॅड बायकांच्या मनात नेमकं काय चाललंय कसं ओळखायचं? प्रतापराव म्हणतात अच्छा म्हणजे तुझं सायलीसोबत भांडण झालं तर? अर्जुन म्हणतो नाही नाही हाच तर प्रॉब्लेम आहे ना डॅड, भांडण नाही झालंय आमचं पण तरीसुद्धा ती चिडल्यासारखी दिसते हो. पण ती म्हणते की मी नाही चिडली आहे, म्हणजे मी विचारलं तिला पण तरी ती म्हणते मी नॉर्मल आहे, बघा मी कशी हसते. पण एक्झॅक्टली तिच्या मनात काय चाललंय ना, म्हणजे बायकोच्या मनात नेमकं काय चाललंय कसं ओळखायचं हो नवऱ्याने? प्रतापराव म्हणतात अरे बाबा हा खरं तर $1,000,000 प्रश्न आहे. तुला खरं सांगू का बाबा, या प्रश्नाचं उत्तर सापडलं ना तो जगातला सगळ्यात सुखी नवरा असणार. अर्जुन एक काम कर, तुला जर या प्रश्नाचं उत्तर सापडलं ना बाबा तर मला पण सांग बरं का. आता अर्जुन म्हणतो अरे बाबा तुम्हाला मला सांगायचंय तर तुम्ही मलाच विचारताय. प्रतापराव हसतात आणि म्हणतात अरे बाबा मी काय उत्तर देऊ तुला, याचं उत्तर माझ्याकडेच नाही तर तुला काय सल्ला देऊ? तुला एक गंमत दाखवायची का? थांब आता आता ते प्रात्यक्षिक दाखवतात. इथे ना मला 3 इडियट मधला तो सीन आठवला, चटणी सांडायचा बुटावरचा. आता बघा काय झालं. प्रतापराव आवाज देतात कल्पनाताईंना, त्या म्हणतात आले आले. आता ते आल्यावर म्हणतात काय हो काय झालं? प्रतापराव त्यांना म्हणतात कल्पना मी एक 3-4 दिवसासाठी दिल्लीला चाललो बरं का, महत्वाचं काम आहे माझं. आता कल्पना चिडतात आणि म्हणतात अरे वा मस्तच, 4-5 दिवस कशाला, 15-20 दिवस जा ना. तुमची बॅग देते भरून, हां तुमच्या बॅगमध्ये दह्याचा मोठा डबा भरून देते, आणखीन काही ऑर्डरी असतील तर त्याही सांगा. आता त्या अशा डोळे मोठे मोठे करतात प्रतापरावांकडे आणि निघून जातात. बिचाऱ्या अर्जुनला उत्तर देण्याच्या मागे यांनी दुश्मनी घेतली ना बायकोशी. आता या चिडून निघून जातात कल्पनाताई. अर्जुन भासतो खरी पण आता प्रतापराव त्याला त्या कल्पनाताई गेल्यावर म्हणतात अर्जुन आता मला सांग का चिडले असतील तुमच्या मातोश्री? अर्जुन म्हणतो काही समजलं नाही हो मला डॅड. प्रतापराव म्हणतात मला पण नाही कळलं. प्रतापराव म्हणतात अरे कदाचित मी 4-5 दिवस गावी जाणार आहे म्हणून चिडली असेल, किंवा मग मी म्हणजे माझी बॅग तिला भरावी लागणार यासाठी पण चिडली असेल, किंवा ह्या अशा ऑर्डर सोडतो मी तिच्यावर ह्याही असेल, म्हणजे किंवा मी दही जास्ती खातो म्हणून पण चिडली असेल ती. आता अर्जुन म्हणतो दही खातो म्हणून पण चिडतात बायका? प्रतापराव म्हणतात हो काही कारण असू दे बाबा, ती चिडली आहे हे मात्र नक्की, पण ती का चिडली आहे हे काही कळायला मार्ग नाहीये. अर्जुन म्हणतात अरे बापरे हे असे कोडे पझल्स मला रोज सॉल्व करावं लागणार का डॅड? बापरे कठीण आहे. आता प्रतापराव म्हणतात बायका कधी केव्हा कशा वागतील ना हे कोणालाच माहिती नाहीये. हां पण एक गोष्ट मात्र खरं आहे, त्यांच्या मनामध्ये आपल्यासाठी जे प्रेम असतं ना अर्जुन ते मात्र कधीच आटत नाही बरं का. कितीही चिडलेले असू देत, आपल्याला काय हवं काय नको ते त्या सगळं बघतात. त्यांचं सगळं विश्व आहे ना ते अगदी आपल्या भोवती फिरत असतं बघ. हे बघ सायली तुझ्यासोबत कशी वागू देत तरी सुद्धा जगातला सगळ्यात महत्त्वाचा माणूस हा तूच असणार आहे तिच्यासाठी. वा प्रतापराव काय उत्तर दिलं तुम्ही, जबरदस्त, दिल जिंकली आज. तर आता अर्जुन म्हणतो येस डॅड कळलं मला, तुम्ही माझा प्रॉब्लेम सॉल्व नाही केलात पण सॉल्व कसा करायचा ना ते मला दाखवून दिलं, थँक्यू डॅड. आता प्रतापरावला बरंच काही ऐकावं लागतं. कल्पनाताई म्हणतात झालं का बापलेकाचं बोलून, मी आता भरते तुमची बॅग. आता हे प्रतापराव म्हणतात अगं बाई नाही ग कल्पना मी नाही जाते कुठे, मी इथेच आहे, मी गंमत केली थोडीशी तुझी, तू चिडणार माहीत होतं मला. कल्पनाताई म्हणतात याला काय अर्थ आहे, ही कसली गंमत आहे, आणि तुम्ही घरात नसता तर मला कसं तरी होतं, मला तुम्हाला कळत नाही. प्रतापराव म्हणतात अगं तो अर्जुन समजवत होतो मी त्याला. आता कल्पनाताई म्हणतात तुम्हाला कळत नाही का, तुम्ही समोर असले माझ्या तर पुरेसं होतं, मला अर्जुनचा काय संबंध आहे या सगळ्या गोष्टीची. आता या कल्पनाताई भांडतात त्यांच्याशी. आणि प्रेक्षकांनो इथेच हा भाग पूर्ण केला का, सुंदर भाग होता आजचा, मला तर अप्रतिम आवडलाय. आता पुढे तर आणखीन मज्जा आहे. अर्जुनला कळलं आता की तन्वीने कॉफी दिली म्हणून ही चिडली. आता तो कबूल करतो सायली जवळ चुकलं माझं, मी एक कॉफी पिली तन्वीच्या हातची. सायली म्हणते मी तुम्हाला विचारलं होतं तेव्हा तुम्ही
तुम्ही घेतली नाही ना, तेव्हा काय म्हणले, वेळ आणि पोटात जागा नाहीये, तीच त्या तन्वीने दिली म्हणून झडप अशी मारली की जसं काही 7 जन्माची कॉफी पिली नव्हती तुम्ही. अर्जुन म्हणतो, विमलताईंना सांगा सगळ्या सुऱ्या फेकून देण्यासाठी, तुमची जीभच पुरेशी आहे सगळं काही कापायला आता किचनमध्ये. आता या दोघांचे भांडणं जरा सॉल्व्ह होत असतात तेव्हा ती प्रिया अजून तिथे येते आणि म्हणते, मी अर्जुनला भेटायला आली आहे. सायली म्हणत असते तिला, कशाला आली का इथे? मग ती म्हणते, मी अर्जुनला भेटायला आली, आमचं ठरलं होतं तसं. म्हणजे यांचे भांडण संपतो ना संपतो तेवढ्यात ही येऊन बिचारी आग ओतून जाते. पण प्रेक्षकांनो काही म्हणा, प्रियामुळे हे दोघं जवळ येतील असं वाटतंय खरी. आता मात्र सायली अशी संतापून बघते अर्जुनकडे, म्हणजे आता अर्जुनला पुन्हा एकदा सायलीला समजवण्याचा आटापिटा करावा लागणार दिसतंय. खरं भारी होता आजचा भाग. ठरलं तर मग या मालिकेचा कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.